अनेक कथा कीर्तन झाले, पण आष्टी शहरातला पहिला कार्यक्रम अत्यंत व्यवस्थितपणे आणि यशस्वीपणे पार पडला. हे धस कुटुंबियांचं अत्यंत महत्वाचं नेतृत्व या कथेला लाभलेलं आहे. अण्णा आणि ताई या दोघांनीही अत्यंत परिश्रम करून ही कथा सर्वांच्या कानापर्यंत नेलेली आहे. रामकथा भावाभावातलं प्रेम आहे, रामकथा बाप लेकातलं प्रेम आहे, रामकथा मित्रत्वाचं संधान साधणारी कथा आहे, रामकथा विश्वासाचं एक प्रतीक आहे. आणि म्हणून आज या रामकथेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातले सर्व वारकरी संप्रदायाला एक प्रेरित कथा म्हणून रामकथा आहे. अण्णा ही कथा कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी आमच्या वारकऱ्याच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो. महाराजांनी सुद्धा विनंती केलेली आहे. दुसरी महत्वाची बाजू 50-50, 60-60 कोटी एखाद्या संस्थांना देण्यापेक्षा तुमचा जो प्रोग्राम आहे, बारीक बारीक संस्थांना मोठं करायचा जो हेतू आहे, तो अत्यंत महत्वाचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. सगळ्या महाराजांना तुम्ही मोठं करा, कारण बारकाले महाराज मोठे झाल्याशिवाय आजही काही पाय पाय चालणारे महाराज नाही. बारकाले महाराज मोठे झाल्याशिवाय या देशाची प्रगती होणार नाही. मोठाले तर मोठालेच आहे. म्हणून बारकाल्याला मोठं करणं एका लोकप्रतिनिधीचं खूप मोठं कर्तव्य तुमचं आहे. याच ठिकाणी मी बोललो होतो, तुम्ही पण ऐकलेलं आहे. खरोखर कुणाला मदतीची गरज आहे याची जाणीव लोकनेत्यांना आहे, त्यांना जाणीव आहे. इथं थोडा करंट मारतो, थोडा कमी करा. जांभरे पाटील यांना थोडा करंट दिसतोय. बारकाले संस्थान आणि जे विद्यार्थी सांभाळतात त्या महाराजांवर लक्ष ठेवा. तालुक्यातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, आनंदीमध्ये जेवढे विद्यार्थी शिकतात त्याच्या पाठीमागे लोकांची प्रतिक्रिया पहा. लोक मदत करतात. तुम्ही नको त्या ठिकाणी वाढदिवस इतर ठिकाणी खर्च करता. जे महाराज मुलं सांभाळतात त्यांना प्राधान्य द्या, त्यांना मदत करा. आज मुलं कसे सांभाळतात ते त्यांना जाऊन विचारा. माझे मित्र निलकंठ महाराज तावरे असतील, ब्रह्मचैतन्य महाराज असतील, भवर महाराज असतील, हे सगळ्यांच्या जवळ अतिशय मी असतो. मी शाळेवर जाऊन भेट देतो, विद्यार्थ्याला काय अडचणी पाहतो. आणि अण्णा खरोखर तुम्ही सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून वारकरी संप्रदायाला जे वाढवतात, जे घडवतात, त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. हेच उद्या भविष्यातले कीर्तनकार प्रवचनकार महाराज आहेत, ते सांगतील आम्हाला अण्णांनी मदत केली म्हणून आम्हाला राहायची सोय झाली. यांना सभा मंडप द्या, यांना निवाऱ्याची सोय करून द्या. काही फरक पडत नाही, कारण जिथं आहे तिथं देऊन त्याचा काही उपयोग होत नाही. एवढंच बोलतो. अण्णांच्या मार्फत मला सुद्धा त्यांनी एक शब्द दिलेला आहे एका सभा मंडपाचा. राजे धर्माजी गडात सुद्धा त्यांनी 50 लाख रुपयाची देणगी देऊन मदत केली आहे. अण्णा कुठेही मदत कमी पडत नाही. महाराष्ट्रामध्ये अशा लोकप्रतिनिधीची गरज आहे. एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आज या ठिकाणी मंदार महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आपण 11 जानेवारीला या ठिकाणी शुभारंभ केला आणि आज कथेचा शेवट जो आहे तो 17 तारखेला या ठिकाणी करतोय. मला